मृत्यू समोर दिसत असतानाही स्वराज्यासाठी एखादा माणूस स्वतःहून पुढे येऊ शकतो का? होय. पन्हाळगडातून सुटकेची योजना सुरू झाली होती आणि छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षित पुढे निघाले होते. पण दुसऱ्या बाजूला शिवाकाशीत मृत्यूकडे चालले होते. त्यांना हे पूर्ण माहिती होतं. महाराजांच्या वेशात शत्रूसमोर जाणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणं. तरीही शिवाकाशीत डगमगले नाहीत, कारण त्यांच्या मनात एकच विचार होता: महाराज सुरक्षित पोहोचले पाहिजे, स्वराज्य वाचलं पाहिजे. काही वेळाने शत्रूच्या सैन्याला संशय आला आणि शिवाकाशीत पकडले गेले. चौकशी झाली, रागाने प्रश्न विचारले गेले. अखेर शत्रूला समजलं, हे शिवाजी छत्रपती महाराज नाही. फसवलं गेल्याचा प्रचंड राग शत्रूच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. पण शिवाकाशीच्या चेहऱ्यावर जराही भीती नव्हती, कारण त्याने आपलं काम पूर्ण केलं होतं. असं म्हटलं जातं की स्वराज्यासाठी प्राण देताना ते हसत हसत गेले. त्यांच्या चेहऱ्यावर निष्ठा, धैर्य आणि स्वराज्यावरील प्रेम अगदी स्पष्ट दिसत होतं. पण शिवाकाशीच्या बलिदानानंतरही शत्रूचा पाठलाग थांबणार होता का?